नमस्कार सर्वांना. कसे आहेत सर्वजण? तर चला आज बनवूया आपण उपवासासाठी मस्त असा टेस्टी सगळ्यांचा आवडता असा साबुदाणा वडा. पण तो तेलात न फुटण्यासाठी व असा टेस्टी होण्यासाठी बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशासाठी नक्की ही रेसिपी एकदा करून बघा. तर इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि तो किसून घेतला आहे. किसून घेतल्यामुळे आपण तो मस्त चांगला मॅश होतो. याच्यामध्ये एक हिरवी मिरची टाकली. तुम्ही हिरवी मिरचीचा थोडासा ठेचा पण मिक्सरमध्ये बारीक करून किंवा याच्यात करून ठेवू शकता किंवा टाकू शकता. आता इथे मी साबुदाणा ह्या रात्रभर भिजून घेतला होता. त्याच्यामध्ये 1 वाटी साबुदाणा, 1 ते दीड वाटी साबुदाणा तुम्ही टाकू शकता आणि 1 चमचा इथे जिरं टाकलं. मग जिरं नसेल खात तर नाही टाकलं तरी चालेल किंवा जिरं पूड आवडत असेल तर ती पण टाकली तरी होईल. आणि इथे मी 2-3 चमचे शेंगदाण्याचं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकलं. तर इथे बघा आपण मेन इन्ग्रेडियंट याच्यामध्ये उपास भाजणीचं पीठ टाकणार आहे. तुमच्याकडे जर वरीचं पीठ असेल किंवा साबुदाण्याचं पीठ असेल, फक्त ते फाईन बारीक एकदम हे केलेलं असेल, ते आपण तुम्ही याच्यामध्ये टाकून घ्या. आणि इथे मी मीठ चवीनुसार टाकलं आहे. आणि बघा असा पिठाचा मस्तपैकी असा गोळा तयार होतोय का नाही बघायचा. कारण पूर्ण पीठ आपलं असं मस्त मिक्स करून आणि मस्त असा गोळा रेडी होतोय का नाही ते बघायचं. कारण त्याच्यामुळे चांगला गोळा जर रेडी झाला तर तो पिठात फुटणार नाही. म्हणजे सॉरी तेलात फुटणार नाही. पीठ कसं असं जर थोडंसं असं म्हणजे जास्त घट्टसर नसेल तर ते तेलात फुटू शकते. तर बघा आता इथं मस्तपैकी आपला गोळा रेडी होते. आपण पाहिजे तो आकार याला देऊ शकता. तुम्हाला पाहिजे तर थोडासा तेलाचा हात लावला तरी होऊन जाईल. हे बघा मी इथे स्टिक बनवते. असं उभ्या अशा स्टिक बनवते मस्तपैकी आणि बघा मस्त आकार दिलेला आहे. तुम्ही पाहिजे तर चपटेच किंवा गोलाकार असे साबुदाणा वडे बनवू शकता. इथे मी आज वेगळ्या पद्धतीने थोडेसे स्टिकसारखे बनवते. हे बघा माझे सर्व हे स्टिक बनून झालेत आणि आपण तेलात फ्राय करणार आहोत. तेलात फ्राय करताना तेल थोडंसं गरमच करून घ्या आणि नंतर याच्यामध्ये हे साबुदाणा वडे किंवा स्टिक असं मी आता टाकणार आहे ते टाका आणि यांना हलवू अजिबात हलवू नका जोपर्यंत त्यांना असं थोडंसं तरी वरून ते क्रिस्प होतात किंवा वरून थोडेसे शिजत नाही आणि तो मीडियम फ्लेमवरच याला आपण शिजवून घ्यायचं. 1-2 मिनटं तरी याला हलवू नका. तसं थोडंसं बघा असं ब्राऊन ब्राऊन व्हायला लागले त्याच्यानंतरच हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. हे कसं पटकन आपण त्याला जर शिजलेलं नसेल तर त्याला आपण पटकन अ, हे आपला जर चमचा वगैरे किंवा असा पलटी करण्यासाठी लावला तर ते फुटू शकतं. त्याच्यामुळे तेलात ते फुटून व साबुदाणा वरती येऊ शकतो. तर बघा असं मी 2-3 मिनिटानंतरच थोडे ब्राऊन झाल्यानंतरच ते शिजलेले कारण मग ते आतमध्ये चांगले शिजून साबुदाणा चांगला एकजीव होत नाहीतर तेलात फुटू शकतो परत. तर बघा 2 मिनिटानंतर परत हे थोडेसे असे फिरून घेतलेत आणि मस्त असे आपले गोल्डन फ्राय असे बघा कुठेही ते फुटलेले दिसत नाहीयेत तुम्हाला. मस्त असे टेस्टी असे साबुदाणे वडे रेडी आहेत. ते आता श्रावण महिना चालूच होईल आणि आपले उपवास तर असतातच. तर नक्की असं एकदा पद्धतीने या पद्धतीने बनवून बघा. फक्त 1-2 टिप्स म्हणजे ते एकजीव पीठ करा आणि त्याच्यामध्ये थोडंसं उपास भाजणी किंवा तुम्ही वरीचं किंवा याचं पीठ टाकू शकता. त्यामुळे ती मस्तपैकी अशी टेस्टी आपले साबुदाणे वडे तयार होतील आणि मस्त असा गोळा तयार केल्यानंतरच त्याच्यामध्ये टाका. आणि तेलात जास्त त्यांना हलवू नका. बघा किती मस्तपैकी असे गरमागरम झालेत आतून एकदम मस्त असे पूर्ण बाहेरून कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट असे साबुदाणा वडा रेडी झालेत. तर नक्की एकदा या पद्धतीने बघा आवडले तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.